मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ माननीय डॉक्टर वेंकटरावजी सुभेदार साहेब यांचा सत्कार करण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नगर परिषदेचे गटनेते सन्माननीय नागनाथरावजी लोखंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वेंकटरावजी सुभेदार साहेब यांचा सत्कार करावा। पण घ्या की पटपट तुम्ही घ्या की हो काय व्हायले पहिले घ्या हो तुम्ही। या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वेंकटरावजी सुभेदार साहेब यांचा सत्कार या नगर परिषदेचे गटनेते भाजपाचे शहराध्यक्ष सन्माननीय व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय नागनाथरावजी लोखंडे सर यांचं स्वागत करीत आहे। सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त आजच्या कवी संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्वांचं नाव मी घेणार नाही, त्यांचं नाव आलेलं आहे। सन्माननीय व्यासपीठ व तेवढ्याच प्रतिष्ठित उपस्थित असलेले सर्व श्री शिवप्रेमी वर्ग, मागील 30 वर्षापासून आम्ही मुखेड परिसरामध्ये सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजयंती महोत्सव साजरा करत असतो। आमची संकल्पना अशी आहे की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना घेऊन शिवजयंती आपल्याला कशी साजरी करता येईल, ज्या राजानं सर्व समभाव आपल्या जीवनात अवलंबला आणि त्याचप्रमाणे आम्ही मागील 30 वर्षापासून शिवजयंती साजरी करते वेळेस आम्ही सर्व धर्म समभाव कसा राहील तर ह्या शिवजयंतीला आम्ही वेगवेगळ्या धर्मातील म्हणा जातीतील म्हणा सर्वांना आम्ही अध्यक्ष केलेला आहे। मागील काळामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी सुद्धा या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। त्याचप्रमाणे मग ते मागासवर्गीय असतील की ओबीसी समाज असेल, सर्वांना आम्ही घेऊन ह्या शिवजयंती उत्सव महोत्सव कसा हा सार्वजनिक राहील आणि ते त्यांचे विचार फक्त एखाद्या समाजापुरते न राहता सर्वांना त्याचं चारित्र्य कळावं, ते त्यांच्या अंमलात आणावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत। त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती ते फक्त आपल्याला पुस्तकात शिकवली, पण त्यांची जी दुसरी बाजू होती की जे शेतीविषयी त्यांचं प्रेम असेल की त्यांच्या व्यापारावरची दृष्टी असेल की संरक्षणाविषयी त्यांचे विविध युद्धाच्या लढाई असतील, गैमी कावा असेल, ते सर्व ते इंजिनियर असतील, त्यांच्या जीवनात किती किल्ले बांधले। आता आपल्याला स्वतःचं घर बांधायचं झालं तर खूप परेशानी होते, त्या काळात त्यांनी इंजिनियर हुडकून काढले आणि ते राबवली, गुप्तहेर संघटना तयार केली ती राबवली आणि त्याचा म्हणावा तेवढा प्रचार प्रसार झाला नाही। आमची अशी इच्छा आहे की त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश पडावा व आपण सर्वांनी ते आत्मसात करावं हा आमचा उदात्त हेतू यामागे आहे। यावेळेसची शिवजयंती आम्ही ज्याप्रमाणे साजरी करतोय, आपण सर्वजण आम्हाला योग्य ती साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। संयोजकाचं माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय व्यासपीठावर व्यक्तींचा सत्कार केला त्याबद्दलही मी अध्यक्षाच्या वतीनं संयोजन समितीचं आभार मानतो। व तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सार्वजनिक कोणत्याही महामानवाचा उत्सव आपण साजरा करत असतो त्यावेळेस आपल्याला असं समाजात दिसून आलेलं आहे की पावती बुक घेऊन लोक फिरत असतात। ही अशी एकच शिवजयंती आपल्या म्हणता येईल की तुम्हाला कुठेही एक पावती घेऊन फिरलेला माणूस दिसणार नाही। जे काही आहे ते आम्हीच करतोय, आमच्यासाठी करतोय, आमच्या राजासाठी करतोय, हेच विचार पुढील महामानवाच्या जयंतीनुसार इथल्या सामाजिक चळवळीतील महामानवाच्या जयंतीमध्ये अंमलात आणतील अशी मी ह्या क्षणी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्व मोठ्या संख्येने आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।